रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे नेतृत्व शिवसेना नेते राजाभाऊ आलोरे यांनी केले। परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या लाडक्या भावासाठी राख्या सुपूर्द केल्या। यावेळी महिलांनी प्रकाश राठोड यांचे औक्षण करून स्वागत केले। रक्षाबंधनाच्या भावनिक नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी प्रकाश राठोड म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे। त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1,00,000 राख्या संकलित करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबई येथे त्यांना सुपूर्द करण्याचा संकल्प केला आहे। या संकल्पनेला लाडक्या बहिणींकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सोलापूरच्या भगिनींच्या प्रेमाचे प्रतीक आहे। शिवसेना नेते राजाभाऊ आलोरे म्हणाले, बाळे परिसरातील लाडक्या बहिणी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। शिवाजीनगरसह बाळे परिसरातून सुमारे 1,500 राख्या संकलित करण्याचा मानस आहे। 1,00,000 राख्यांचा हा संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल। दरम्यान उपस्थित महिलांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रति आपुलकी व्यक्त करत रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या लाडक्या भावाला राखी पाठवत आहोत। महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य असेच सुरू राहावे आणि आगामी काळात त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी भावनिक इच्छा व्यक्त केली आहे। यावेळी युवा सेना प्रमुख अंकुश राठोड, भाजपचे विनय ढेपे, कविता गवळी, अश्विनी पावले, संगीता अवघडे, सुनीता कोरे, संतोष जाधव, विनोद राठोड, सचिन पासगी, उमेश चव्हाण, सागर राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संकलित केलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत। जय महाराष्ट्र। समस्त लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्यांनी लाडकी बहिणीसाठी योजना आणली होती आणि ती योजना आज पण कोटी महिलांच्या चेहऱ्यावरती खुशी आणणारी अशी योजना होती। त्यामुळे विचार केला की बा या सोलापूर जिल्ह्यातून किमान 1,00,000 राखी पाठवा हा संकल्प केला आणि मागील 4-5 दिवसापासून ह्या सोलापूर जिल्ह्यातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। अनेक महिलांना आनंद वाटतो की मी माझ्या लाडक्या भावाला काहीतरी पाठवते। हा जो आनंद आहे हा कोटी रुपये देणारा आनंद आहे आणि तोच आनंद घेण्यासाठी मी आज प्रभाग 5 मध्ये आलो। आमचे मित्र राजाभाऊ आलोरे हे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहे आमचे, त्यांच्या माध्यमातून ह्या लाडक्या बहिणी तुम्ही बघताय, लाडक्या बहिणीचा चेहरा दिवा किती खुशी किती आनंद आहे की आम्ही 1 राखी 1 रुपयाचे का होईना 1 कोटीचे का होईना आम्ही शिंदे साहेबांना पाठवतो। हा जो आनंद दिसतो हा आनंद बघून मला वाटतं खरंच जो मी हा संकल्प केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे, तो कोटी रुपयाचा संकल्प झालेला आहे असं मला वाटतं। समस्त सोलापूरकर यांना परत विनंती करतो माझ्या बहिणींना, तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला नंबर देतो, आमची टीम तुमच्या इथे घ्यायला हजर होईल। आज 4 दिवसापासून अनेक ठिकाणी असे आम्ही बॉक्स ठेवलेले आहोत, पण काही ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्यांच्या गाडीमध्ये घेऊन आम्ही ती टीम फिरत आहे। त्यामुळं खूप आनंद आहे, छान आहे। पुनश्च सर्वांना माझ्या लाडक्या बहिणींना आपल्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र। सोलापूर शहर शिवसेना व आमचे सहकारी प्रकाशभाऊ राठोड शिवसेना नेते यांनी एक संकल्प केला की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आपल्या सोलापूर शहरातून सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीनं 1,00,000 राख्या पाठवण्याचा संकल्प केला। त्या उद्दिष्टाप्रमाणे गेली 4 दिवस झाले संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी राख्या कलेक्ट करायचं काम चालू आहे। आज बाळे शिवाजीनगर परिसरामधील महिला मंडळाच्या वतीने एक छोटासा उपक्रम घेऊन या महिलांच्या वतीनं राखी आज एकनाथ शिंदे साहेबांना पाठवण्यासाठी आज एक छोटासा कार्यक्रम केला आणि प्रकाशभाऊ राठोडने जे उपक्रम हाती घेतले त्या उपक्रमाला सगळीकडनं शहरातनं सगळ्या लाडक्या बहिणीकडनं प्रतिसाद मिळत आहे व तसे प्रभाग 5 मधून अजून 1-2-3 कार्यक्रम आहेत या प्रभागामध्ये। या संपूर्ण प्रभागामधून 1,000 राख्या पाठवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। नमस्कार, मी सुनीता सुरेश कोरे, सोलापूर शिवाजीनगर बाळे प्रभाग 5 मधून बोलते। आता राखी पौर्णिमा जवळ आल्यामुळं आम्ही शिवाजीनगर येथील महिला मंडळातर्फे आमच्या सर्व महिला मिळून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना राखी पाठवत आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो
ह्याची शुभकामना करून त्यांच्या हातून चांगले व्यवस्थित कामं अशीच घडत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या सर्व महिला मंडळातर्फे.